भंडारा जिल्ह्यातील पवनी तहसील कार्यालयासमोर घाणीचा कळस गाठल्याचं चित्र समोर आलंय। सरकारी कार्यालयाच्या दारातच गुटख्याच्या पिचकाऱ्या, थुंकीचे डाग आणि कचऱ्यांचे ढीग। स्वच्छतेच्या घोषणा कागदावरच राहिल्या आहेत का, असा सवाल आता नागरिक विचारित आहेत। भंडारा जिल्ह्यातील पवनी तहसील कार्यालय दररोज शेकडो नागरिक आपल्या कामासाठी येथे येतात। मात्र कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच त्यांना स्वागत होतं ते दुर्गंधीचं। गुटख्याच्या पिचकाऱ्या, भिंतीवर लाल झालेली थुंकी आणि आजूबाजूला साचलेला कचरा, ही दृश्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणाला शोभणारी नाहीत। पण दुर्दैवाने हीच अवस्था आहे तहसील कार्यालयासमोरची। विशेष म्हणजे येथे थुंकू नका, धूम्रपान निषेध असे फलक लावण्यात आले आहेत। मात्र नियमांची उघडपणे पायमल्ली होत असल्याचं स्पष्ट दिसतं। याहूनही गंभीर बाब म्हणजे याच मार्गाने अधिकारी आणि कर्मचारी रोज ये-जा करतात, तरीही या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत। यात सगळ्यात भर म्हणजे पार्किंग व्यवस्थेचा पूर्ण अभाव। तहसील कार्यालयासमोर वाहनांचा अक्षरशः गोंधळ उडतो। नागरिकांना आपली वाहने रस्त्यावर, फुटपाथवर उभी करावी लागतात, त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो। काही नागरिकांचा आरोप तर अधिकच गंभीर आहे। या अस्वच्छतेमध्ये काही कर्मचाऱ्यांचाही सहभाग असू शकतो, त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। आता नागरिकांची एकच मागणी, तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पार्किंगची योग्य व्यवस्था करावी। पवनी तहसील कार्यालयासमोरील ही अवस्था स्वच्छ भारत अभियानालाच प्रश्न विचारणारी ठरत आहे। सरकारी कार्यालयाच्या दारातच नियमांची पायमल्ली होत असेल तर सामान्य नागरिकांकडून काय अपेक्षा ठेवायची? पवनी तहसील समोरील या समस्येकडे प्रशासन कधी लक्ष देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।